हॅलो, मी श्रद्धा. मी आज चॉकलेट ब्राउनी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून, म्हणजे हेल्दी व्हर्जन ऑफ ब्राउनी. आणि त्यात मी शुगर ऐवजी जॅगरी पावडर यूज करणार आहे. सो त्यासाठी मी काय काय यूज करते एकदा दाखवते. डार्क चॉकलेट हेल्दी असतं. बटर, जॅगरी पावडर, कोको पावडर, चॉकलेट चिप्स ऑप्शनल आहेत, मी थोडे वरून गार्निशिंग साठी टाकणार आहे. थोडं कोमट दूध, गव्हाचं पीठ. सो लेट्स स्टार्ट. मी चॉकलेट आणि बटर मेल्ट करून घेणार आहे. डबल बॉइलिंग मेथडने ते मेल्ट करायचं. फर्स्ट मी बटर आणि डार्क चॉकलेट मेल्ट करून घेते डबल बॉइलिंग मेथडने. डार्क चॉकलेट आणि बटर मेल्ट झालंय, त्यामध्ये मी आधी जॅगरी पावडर टाकते आणि हे कोमट दूध आहे ते टाकते. मी आधी दूध कमी टाकते कारण मला कन्सिस्टन्सी चेक करून नंतर परत टाकेन मी दूध. जॅगरी पावडर थोडी डिझॉल्व होऊन द्यायची. आता हे गव्हाचं पीठ टाकते. आता हे बाकीचं जे दूध होतं ते मी टाकते. ही अशी कन्सिस्टन्सी झाली माझी, परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. त्यामध्ये मी अजून थोडे डार्क चॉकलेटचे हे तुकडे टाकते, म्हणजे मस्त चॉकलेटी फ्लेवर येतो. अजून मिक्स करायचं. आणि ह्याला मी कढईमध्ये 20 मिनिट्स बेक करायला ठेवणार आहे. कढईमध्ये ब्राउनी बनवण्यासाठी मी आधी कढईच्या बेसला मीठ टाकलंय, त्यावर स्टँड ठेवलंय आणि झाकण ठेवून 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवली आहे. सो मी ब्राउनी ह्या टिनमध्ये बनवणार आहे. त्यात आधी बटर पेपर लावलेला आणि थोडंसं ऑइल लावून घेतलं. त्यामध्ये आपलं हे मी मिक्सचर टाकते. आता यावर मी अजून थोडे चॉकलेट चिप्स टाकते. ते ठेवलं. मी ब्राउनी डिमोल्ड केली आहे आणि एकदम परफेक्ट झाली आहे ब्राउनी. सो कट करते. चॉकलेट ब्राउनीज रेडी झाले. मस्त फजी चॉकलेट ब्राउनीज आहेत आणि ते यम्मी लागत आहेत. थोडं कूल डाऊन झाल्याच्या नंतर कट करा, नाहीतर मग ते असे दिसणार. बाकी टेस्टला खूप यम्मी झाले ते. तुम्ही पण एकदा ट्राय करा.